जय भीम मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी परत घेऊन आली आहे हा एक नवीन व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी बाबासाहेबांबद्दल काही माहिती देणार आहे। बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला होता। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाल आणि आईचे नाव भीमाबाई रामजी सकपाल। त्यांचा जन्म हा मऊ गावात आणि ही रत्नागिरी आंबावडे अशा गावात होती। त्यांचं शिक्षण हे एल्फिस्टोन ह्या बॉम्बेच्या शाळेत झालं होतं। पुन्हा त्यांचं शिक्षण कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन युनिव्हर्सिटीमध्ये पुढचं शिक्षण त्यांनी घेतलं होतं। भारताचे सर्वात श्रेष्ठ आणि उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांचं नाव गाजलं होतं। त्यांनी सगळ्यात आधी पदवी घेतली होती। बाबासाहेब हे भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात। तर बाबासाहेब हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते आणि त्यांनी एक पार्टी स्थापन केली होती ILP, ज्याचं मूळ नाव आहे इंडिपेंडंट लेबर पार्टी असं नाव घोषित केलं होतं। धर्म परिवर्तन 14 ऑक्टोबर 1956 रोजी केला गेला होता। बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायींसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता। ते त्यांच्या काळात सर्वात शिक्षित म्हणून ओळखले जात होते। तर बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील, त्या 2 रुपयाचा उपयोग तुम्ही असं करा की 1 रुपयाची भाकर घ्या आणि दुसऱ्या रुपयाची तुम्ही पुस्तक घ्या, कारण 1 रुपयाची भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल।